हॅलो, धन्यवाद बंधू, ज्यांचा आवाज मित्रांनो आपण ऐकत होता निवृत्ती शिंदे सर नाही यांना आपण नक्कीच ऐकत होता. मॅच मात्र सेकंड राऊंड मधील आपल्या समोर रंगेल. मॅच क्रमांक 3, एका बाजूला असेल टीम निवडी, दुसऱ्या बाजूला असेल टीम सिंधी. दोन्ही संघाचा 12 खेळाडू कंपल्सरी निवडी संघाचे आहे टीम सिंधी. मित्रांनो, नियमाचं पालन प्रत्येकाने करायचं आहे, कारण मी सातत्यानं मी जरी वाई असू द्या, जावली असू द्या, अगदी शाहूवाडी क्रिकेट असोसिएशन मध्ये असलो तरी आपल्या KSK क्रीडा प्रतिष्ठानचा आवर्जून या ठिकाणी उल्लेख करत असतो की आम्ही प्रेरणेते आहोत. एक गाव आकराचं ग्रामीण क्रिकेट KSK क्रीडा प्रतिष्ठानने संपूर्ण महाराष्ट्राला दाखवलं. मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्राला दाखवलं ग्रामीण क्रिकेट सुद्धा एक उच्च दर्जाचं खेळलं जाऊ शकतं, आणि ते आपण स्थापन केलेलं पहिलं असोसिएशन आहे. आणि खऱ्या अर्थानं आपणच कुठेतरी नियमांमध्ये कुचराई कराल तर त्याला मतलब राहणार नाही. मित्रांनो, प्रत्येकाला विनंती राहील तर जाऊया मॅचकडे. मॅच क्रमांक 3, खऱ्या अर्थानं एका बाजूला टीम सिंधी संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि प्रथमतः फलंदाजीचा महत्वपूर्ण निर्णय. नीरज पहिला चेंडू इथे अगदी शेवटच्या मोमेंटला बॅट टाकली, एक धाव मात्र नक्कीच डिक्लेअर झोन. एका धाब्याने श्री गणेशा होतोय टीम शिंदे 11 संघाचा. एका बाजूला नीरज, दुसऱ्या बाजूला अनिरुद्ध. तर गोलंदाजी मार्क वरतून प्रदीप आपल्याला निवडी 11 कडून पाहायला मिळतात. खरं गेलं तर पाठची मॅच अतिशय रंगतदार झाली. मित्रांनो, टीम निवडीने एक बहारदार विजय संपादन केलाय. सुपर आहे. लॉट केलाय इथे मात्र इनसाइड आउट, कव्हरच्या डोक्यावरतून फील झाली, फेकी होईल. तर दरम्यान 2 धावा नक्कीच कंप्लीट होतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आहे. हॅलो हॅलो, 1 शॉट आहे सर. ओके, थँक्यू. हॅलो हॅलो, तर 2 मध्ये 1 शॉट म्हणजे 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चला थोडं स्पीडअप घ्या मित्रांनो, वेळ जास्त जातोय. टीम सिंधी आपल्याला वारंवार आम्ही रिक्वेस्ट करतो, कारण मित्रांनो बराच अनुभव आलाय आम्हाला टायमिंगचा. SET द बाईट कॉल याचा बंतर धावेची भर. चला चला चला, स्पीडअप ठेवायचा आहे. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असतोय, सातत्याने आपण सांगत आलो. आणि सॅटरडे असला की मित्रांनो, ज्या संडेच्या मॅचेस होतात त्या सेकंड राऊंड 3 षटकाच्या होतात, आणि सॅटरडेला संपूर्ण सगळ्या मॅचेस 4 षटकांच्या शेवटपर्यंत खेळवल्या जातात. हा क्रिकेट आपल्या KSK मध्ये नक्कीच नियम आहे, त्यानुसार चाललेली ही स्पर्धा आपण पाहतोय. सुरेख आहे, अफलातून आहे, आणि गोलंदाजींचं जे ब्रह्मास्त्र आहे ना टीम निवडी, अतिशय बहारदार आहे. आपण खऱ्या अर्थानं मगाशी जर मॅच पाहिली तर काय सुरेख मॅच झाली यार. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं टीम निवडीकडून. अतिशय बहारदार क्षेत्ररक्षक पाहिलं, परंतु फलंदाजी पाहिली तर मगाच्या मॅच मध्ये 77 धावा टीम सिंधीने केल्या होत्या. हो, लाभ केलाय, झेलची संधी आहे. ओ माय गॉड, इथे मात्र अगदी सहजरित्या टिपला जाणारा झेल मात्र सोडलाय. चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. 4 धावा. मित्रांनो, खऱ्या अर्थानं आपल्या अंगावरती ज्यावेळेस मॅन ऑफ द मॅचचे जर्सी होते ना, त्यावेळेस आपली जबाबदारी दुगणीत झालेली असते, प्रेशर वाढलेला असतो आपल्यावरचा. परंतु तिथे मात्र साधा सोपा झेल होता.
काही जास्त करायचं नव्हतं कारण बराच वेळ तुमच्याकडे होता, परंतु इथे क्रिकेटमध्ये जर आणि तरला अजिबात महत्व नसतंय. नीरज मोरेच्या बॅटमधून आल्या 4 धाबा, 4 धाब्यांबरोबर धावसंख्येला आकार 7 धाबा धावफलकावरती आहे. टीम शिंदे 11 संघाच्या पॉवर प्लेचा षटक हाताळत असताना गोलंदाजी मार्कवरतून प्रदीप पुन्हा एकदा निघतील. आता मात्र संधी आहे, केलं जाईल का सोनं? हो यस, नीरज मोरे बॅक टू द बावेलियर. पहिला धक्का, पहिला हादरा टीम शिंदे 11 संघाला मोठा धक्का आहे. कारण आपण जर पाहिली मागची मॅच 16 चेंडू तब्बल 48 धावांची तुफानी खेळी नीरज मोरे यांनी साकारली होती. परंतु म्हटलं जाताना क्रिकेटमध्ये कालच्या पुण्यावरती आज जगता येत नाहीये. मागच्या मॅच मध्ये मी काय केलं ते या मॅच मध्ये मला कामी येणार नसतंय. असा सिच्युएशन वर्तमानामध्ये तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स दाखवावा लागतो आणि इथे मात्र नीरज परत आहेत. न्यू बॅटर मंदार मोरे मैदानाच्या आतमध्ये, यांच्या बॅटमधून सुद्धा मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. आता पुन्हा एकदा नेट नंबर 3 वरती मंदार मोरे आपल्याला पाहायला मिळतील. परंतु गोलंदाजीचं डिपार्टमेंट जर निवडी संघाचं पाहिलं ना, अप्रतिम आहे मित्रांनो, सुपर आहे. चला मॅचला सुरुवात करा मित्रांनो. यानंतरची मॅच असेल टीम कुरोशी ब्रह्मास्त्र विरुद्ध टीम हातरेबाडी. दोन्ही संघाचे संघनायक आपण सज्ज राहायचं. हो पहिला चेंडू इनसाइड आउट. हो माय गॉड, सुपर आहे यार, अफलातून जलाय. वा बाय वा, टाळ्यांचा कड 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 कडाड होतोय. कुणी पकडलं? आशिष. वा बाय वा, सुपर आहे. मंदार मोरे आल्या अतिशय देखणा फटका होता. थोडासा जागा बनवली होती, इनसाइड आउट खेळलेला फटका, ताकदीचा फटका होता. परंतु झेल तिथे अतिशय देखणा पाहायला मिळाला आणि इथे मात्र टीम शिंदे बाकपुटला जाताना पाहायला मिळते. कारण मोठे फलंदाज 2 बॅक टू बॅक मात्र बाद झालेत आणि आता असं. आणि इथे मात्र पहिल्या षटकाचा जर आपण लेखाजोखा पाहायचं झालं तर 2 महत्वपूर्ण विकेट, धावसंख्या मात्र फक्त आणि फक्त 7 धावा. पहा, ज्या संघाने मागच्या मॅच मध्ये तब्बल 77 धावांचा डोंगर उभा केला त्या संघाला मात्र रोखलंय टीम निवळीने. वेल प्लेड टीम निवळी. अतिशय बहारदार कामगिरी, गोलंदाजीचा आणि क्षेत्ररक्षणाचं डिपार्टमेंट अतिशय देखणं आहे टीम निवळीचं. आता मात्र स्ट्राईक एंडला अनिरुद्ध आणि नॉन स्ट्राईक एंडला अमय अशी जोडी पाहायला मिळते. आणि इथे गोलंदाजी मार्कवरती आणले जाते विशाल, ज्यांनी चला थोडं स्पीडअप घ्या. ओव्हर क्रमांक 2 मध्ये येतात, वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहेत. लॉट केला, चांगला फटका, झेलची संधी आहे का? नाही, चेंडू जाईल सी कॉर्नर. धमाकेदार षटकार येतोय. वा बाय वा, इथे मात्र बॉडीच्या अतिशय लांबून आलेला फटका होता. 13 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. कारण जर पाहिलं अनिरुद्ध यांच्या बॅटचा फ्लो होता, शरीरापासून अतिशय लांबून घेतला, परंतु ताकद होती आणि ताकदीच्या जोरावरती मारलेला हा फटका देऊन जातोय 6 धाबा. पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये येतात थोडाफार नक्की चेंजेस असेल चेंडू डिलिव्हर मध्ये. कारण ज्या प्रकारचा ओव्हर द पिच चेंडू हाताळला आणि त्यावरती आलेला मोठा फटका, आणि इथे खेळपट्टी पाहिलं गेलं ना तर फलंदाजांसाठी पोषकच आहे. यास इथे मात्र पहा, चेंजेस करायचे होते आणि तो चेंजेस झालाय. म्हणजे नक्कीच मनभावूनचा बॅलेट संपला तुमचा, परंतु हरकत नाही कारण तुम्हाला फक्त 6 चेंडू हाताळायचे आहेत आणि तुमच्याकडे ते व्हॅरिएशन असणं गरजेचं असतंय. विविधतेत खऱ्या अर्थानं 6 चेंडू 6 प्रकारची हाताळायची कौशल्य आपल्यामध्ये असणं गरजेचं असतं मित्रांनो. कारण मी इथे आज आलोय माझ्या गावासाठी खेळायला, माझ्या गावाच्या नावासाठी, माझ्या गावाच्या नाव लौकिकासाठी. आम्ही सातत्यानं सांगतो. ओ याप केलाय, कावलाय, गगनचुंबी देखना फटका येतोय. इथे मात्र समालोचन कक्षाला सलामी देणारा षटकार. वा भाई वा, सुरेख बॅटिंग, अफलातून टायमिंग साधलं जातंय. अनिरुद्ध
मागच्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर नीरज त्याचबरोबर मंदार या दोघांनी मात्र सूत्र हाती घेतली होती, परंतु आता मात्र इथे खऱ्या अर्थानं विचार केला तर अनिरुद्ध मॅच आपल्या हाताकडे घेताना आपल्या खांद्यावरती खऱ्या अर्थानं जो सगळा भार आहे तो घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात, परंतु कुठेतरी ऑफिसच्या बाहेर लँडिंग करावी लागेल तुम्हाला, कारण सहजरित्या चेंडू जातोय इथे षटकारासाठी. पाहायचं आहे इथे गोलंदाज काय करतात. फटका सजला परंतु ताकद नाही, झेलची संधी आहे. हो 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 आणि इथे मात्र झेल पकडला जातोय. वाह, इथे एक तेरी तो एक मेरी. इथे जल्लोषाचं वातावरण टीम निवडीमध्ये पाहायला मिळत आहे आणि टीम शिंदी मात्र तिसरा मोहरा गारद होतोय. अर्थातच अनिरुद्ध बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅटर सार्थक मैदानाच्या आतमध्ये. चला चला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो प्लीज. टायमिंग आपला खूप एक म्हटलं जातं ना तारेवरची कसरत ही सातत्यानं करावी लागते, कारण आपण आज 10 वाजता 19 धावा फलकावरती आहेत. कारण मित्रांनो आम्ही वेळ सारखं का सांगत असतो त्याचं कारण आहे की जो संध्याकाळचा वेळ असतो ना तो जवळजवळ 1 ते 1.5 तासांनी कमी येतो आपल्याला. आता दिवस कमी आहे आणि सकाळी आपली 1.5 तास मॅच कमीच लेट सुरू झाली आहे, त्यामुळे जवळजवळ 2 मॅचेसचा वेळ आपला वाया गेलेला आहे, तो भरून काढावा लागेल आपल्याला. न्यू बॅटर सार्थक पाहायचा. ओ इथे एसटी रक्षकांना सुद्धा चकवा दिलाय बाईच्या स्वरूपामध्ये. एक धाव अर्जित होईल कारण चेंडू अजिबात उसळी घेतली नाही, चेंडूला गती पाहायला मिळाली. अतिशय देखणी गोलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळते. धावसंख्या मात्र 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ असताना विशाल पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईक एंडला मात्र सार्थक. हो सुरेख चेंडू होता, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरलाय, अगदी सटीक ब्लॉक होल. इथे फक्त 1 आणि 1 धावा असेल. एंड ऑफ द षटक क्रमांक 2. 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या अंती धावसंख्या मात्र 3 बाद 21 धावा. टीम शिंदी 11 संघाचं स्कोर बोर्ड आपण पाहिला तर नेक्स्ट मॅच टीम कुरोशी ब्रह्मास्त्र विपक्ष टीम हत्रेबाडी. दोन्ही संघाचे संघनायक या पहिल्या इनिंगच्या ब्रेक मध्ये आपला नाणेफेकीचा कॉल केला जाईल, याची आपण दक्षता घ्यायची आहे. दोन्ही संघाचे संघनायक चला मित्रांनो स्पीडअप करा. 12 वाजायला आलेले आहेत आणि फक्त तिसरीच मॅच चालू आहे. आणखीन 9-10 मॅचेस खेळायचे आहेत, 9 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत मित्रांनो. थोडस गतिमान क्रिकेट खेळा. अतिशय चांगला फटका होता, सेन्सिबल क्रिकेट होतं, अतिशय सुजबुजवालं क्रिकेट पाहायला मिळालं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आशिष गोलंदाजी मार्कवरतून. इथे मात्र सार्थकने अतिशय चांगला फटका खेळला, कारण फक्त मोठेच फटके खेळायचे नाही आहेत तर तुम्हाला ओ घोटनात एक तमाशा देख स्काय स्टाईल, परंतु कामी नाही आली. आणि जरी मित्रांनो फटका आला तरी इथे मात्र 360चं मैदान नाही आहे. आपला फटका फक्त एकच धाव देऊन जाणार आहे. मग टीम ही तर झोपायचं असेल तर कुठेतरी फ्रंटला खेळावं लागेल. लो फटका उंच आहे, अख्खी चेंडू खाली, वाक्या बाहेर चेंडू येतोय डेप मिड विकेट रिजनच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी. लॉब केला, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेलची संधी आणि या इथे मात्र पकडला झेल. आणखीन एका खेळाडूचा होतोय खल्लास खेळ.
सार्थक बॅक टू द पवेलियन, परंतु प्रयत्न चांगले केले. प्रयत्न तुम्ही इथे मात्र थोडासा पहिले बॅट आली, बॅटची एज लागली, चेंडू एसटी रक्षकांच्या हातामध्ये बिसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. 28 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. निवळीचं अतिशय बहारदार कामगिरी आहे. टीम निवळी खरोखरच क्षेत्ररक्षण असेल. लांबून खेचलाय, झेलची संधी होईल का, परंतु नाही. ताकदीचा का भरपूर वापर झालाय, टायमिंग प्रॉपर, चेंडूला पाठवलाय सी कॉर्नर सीमारेषा बाहेर. धमाकेदार षटकार येतोय. वा भाई वा. इथे मात्र टीम शिंदेकडून प्रत्येक जण येतोय तो ताकदीच्या वापराचा इथे नक्कीच पुरेपूर प्रयत्न करतोय. एंड ऑफ द 3 षटक, 34 ऑन स्कोर बोर्ड, 34 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र 50 कडे नक्कीच इथे लक्ष जाईल, कारण येणारं शेवटचं षटक कोण घेऊन येत आहे. ज्ञानेश्वर. मागच्या मॅच शेवटचं षटक ज्या खेळाडूंनी हाताळलं आणि तिथे काय सुरेख डिपेंड केलं यार, अप्रतिम षटक होतं. पण आता वेगळं सिच्युएशन आहे. आता फलंदाजांवरती टार्गेटचा दबाव नाही आहे. इथे मात्र मुक्त फटके खेळाची मुभा आहे, कारण समोर काहीही नाही आहे. लवकर आताचे फलंदाज उमेश, अमय क्षेत्ररक्षणाची रचना केली जाते आहे. थोडासा नक्कीच, कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आल्यानंतर थोडासा फेरफार बदल. जोरकास फटका खेळा, इथे मात्र संधी आहे आणि काय घडेल नाही. यस, कंप्लीट आहे सर सांगतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अमय यांच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धाव्याच्या मदतीने धावसंख्या 35 ऑन स्कोर बोर्ड. परंतु ज्ञानेश्वर ज्या प्रकारचं मागचं षटक स्लॉक ओव्हरचं हाताळलं होतं, खरोखर अप्रतिम षटक हाताळलं होतं. मॅच विनिंग करून दिली होती ज्ञानेश्वर यांनी. आता मात्र धाब्यांना इथे पायगड्या घातल्या जातील का, रोखलं जाईल का. स्ट्राईक इनला जयेश मात्र आहे. लाभ केला, झेलची संधी, गॅप मोठा आहे. वन बाउंड चेंडू सी कॉर्नर आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडूला पाठवलाय. इथे मात्र दणदणीत खणखणीत चौकारासाठी वा भाई वा. इथे मात्र दोन्ही बाजूला क्रिकेटचा उसांक गाठला जातोय. अतिशय गरमागरमीचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं दोन्ही बाजूला माहिती आहे विजय किती महत्वाचा आहे, कारण आपण खेळतोय नॉकआउट स्पर्धा. इथे पराभव खऱ्या अर्थानं आपला या स्पर्धेतील अस्तित्व संपत असतंय आणि त्यासाठी दोन्ही बाजूनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. इथे ज्ञानेश्वर यांना खरंच खऱ्या अर्थानं जर मोठ्या धावसंख्येपासून तुम्हाला बचवायचं असेल तर कुठेतरी थोडीशी वायदेश यॉर्कर खोदून काढला. सुरेख फटका, क्षेत्ररक्षक आहे तिथे एकदा कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, बेल थ्रो. वा भाई वा, सुरेख, अतिशय चांगला. थोडीशी इंजरी तिथे मात्र पाहायला मिळते, क्रॅम्प्स. परंतु मित्रांनो फिटनेस ठेवा. जर पाणी घेऊन जायचं, थोडासा फिटनेस असणं खूप गरजेचं असतंय, कारण आपण एक 3-4 षटकांच्या मॅचेस फक्त खेळायला जात असतो. चला नेक्स्ट मॅच, टीम कुरुशी ब्रह्मास्त्र विपक्ष टीम हात्रेवाडी. दोन्ही संघाचे संघनायक. या षटकानंतर आपला नाणेफेकीचा कॉल केला जाईल, याची आपण दक्षता घ्यायची आहे. शेवटचे 3 चेंडू अजूनही या इनिंग मधील शेष आहेत. अमे स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतील. डावखुरा आताचे फलंदाज
चार धावा, 4 धाव्याच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 44 ऑन स्कोर बोर्ड. 44 धावा धावफलकावरती. अरे आता दोन्हीकडे अपडेट आहे तेच आहे 44. 39 होते, एक सिंगलाला 40 झाले. वा बाय वा, अगदी उंच उंच घे भरारी चेंडूला पाठवला लॉंग ऑन सीमारेषा बाहेर, धमाकेदार षटकार. इथे मात्र एक से बडकर एक टीम शिंदी मधून खऱ्या अर्थानं लाजबाब फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे. 50 धावा अर्धशतक धावफलकावरती लागलं. वा बाय वा, वेल प्लेड, बॅक टू बॅक दुसरं अर्धशतक आहे टीम सिंधीचं. आता मात्र थोडासा बॅटच्या अगदी खालच्या टोकाला चेंडू लागला. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? खराब चेंडू फेकी आहे. बॅकअप चांगला आहे परंतु बघता बघता 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? परंतु 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट झाला. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 52 धावा. 53 धाव्यांचा आव्हान असेल टीम निवडी 11 संघासमोर. चला टीम कुरेशी ब्रह्मास्त्र विपक्ष टीम हात्रेबाडी. आपण टॉस करतोय. चला टॉस करूंगा. आयोजन समिती टॉस करा नेक्स्ट मॅचचा. चला टीम कुरेशी ब्रह्मास्त्र विपक्ष टीम हात्रेबाडी. आपण टॉस करतोय या. चला सुशांत शिंदे. चला टीम हात्रेबाडी किरण. चला आपण टॉस साठी याच आहे. (53) 53 धावांचं आव्हान असेल. चला लवकर लवकर टीम शिंदे आपण क्षेत्ररक्षण सजवा. टीम निवडी. चला आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. त्या दरम्यान आम्ही टॉस करतोय. टीम कुरेशी ब्रह्मास्त्र विपक्ष टीम हात्रेबाडी. चला किरण सुशांत. चला आपण टॉस करून घ्या प्लीज. चला टीम हॉल सुशांत शिंदे आलेले आहेत. चला किरण चला टॉस करून घ्या. चला प्लीज. मित्रांनो गेलेली वेळ पुन्हा आयुष्यामध्ये कधीही येत नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे. वेळ सर्वांसाठी खूप महत्वाचा असतो. वेळेची कदर करा. आयुष्यामध्ये तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही. यश तुमच्या पारड्यामध्ये झोकेल. त्यासाठी प्रत्येकाने वेळेची कदर करा. वेळेला महत्व द्या. स्पर्धा आपण पाहतोय खऱ्या अर्थानं KSK क्रीडा प्रतिष्ठानच्या अंतर्गत होणारी खऱ्या अर्थानं सह्याद्री युवा मंडळ लामज, ग्राम विकास मंडळ लामज मुंबई व श्री लामजाई नवलाई क्रिकेट संघ लामज आयोजित स्वर्गीय विकास कदम स्मृती चषक 2025 या स्पर्धेच्या दरम्यान आणि खऱ्या अर्थानं KSK क्रीडा प्रतिष्ठानची सुरुवात या सीझनची होते. म्हणजेच खऱ्या अर्थानं पहिली स्पर्धा KSK क्रीडा प्रतिष्ठान मधून. सुशांत डिसिजन सांगितलं नाही का?
चला जाऊया मॅच कडे रुख करूया. असं कृषी ब्रह्मश्री संघाने मात्र क्षेत्ररक्षणाचा महत्वपूर्ण हो लॉब केला. वेगळ्या धाटणीचा फटका पाहायला मिळाला. पहा तिथे काय घडतंय तिथे पात्र पाहिलं जाईल. यस तिथे झेल झालाय का नाही झाला पंच सांगतायत, परंतु अप्रतिम ड्राय यार, अप्रतिम खरोखर लाजवाब. इथे मात्र आमचे खऱ्या अर्थानं स्वयंसेवक सुद्धा तिथपर्यंत पोहोचलेत आणि याच इथं विकेटचं पतन झालंय. कोणी पकडला रे तो झेल? कोण आहे इथे? शिंदीचं कोण आहे? शिंदीचं कोण नाही? मंदार मोरे. वा बाय वा, बेल प्लेट बेल झेल. इथे मात्र काय सुरेख कॅच पकडला यार, अफलातून आहे. खऱ्या अर्थानं असे कॅचेस जेव्हा मैदानाच्या आतमध्ये पकडल्या जातात ना, क्रिकेट एक वेगळ्या उंचीवरती जात असते. सुपर आहे. इथे मात्र विचार केला तर पहिलं विकेट पहिला धक्का बसला टीम निवडीला. ज्ञानेश्वर बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅटर आशिष मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला चला थोडं स्पीडअप करा. खऱ्या अर्थानं आशिष ज्ञानेश्वर यांनी मात्र प्रयत्न केले होते, परंतु खऱ्या अर्थानं थोडासा कमी पडली ताकद असे म्हणेल. त्याहून अधिक त्या विकेट मागे खऱ्या अर्थानं जर जास्त यश कोणाचं असेल तर ते मंदार मोरेंचं असेल. त्याने अतिशय चांगला झेल टिपला आणि न्यू बॅटर आशिष मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 वरती. गोलंदाजी मार्क वरतून मात्र सार्थक. ओ सूर्य काय यार, आपला हातून चेंडू होता. सार्थकचं कौतुक करावं तेवढं कमी आहे यार. सुपर सुपर से भी ऊपर. इथे मात्र एसटी रक्षण अतिशय चांगलं पाहायला मिळालं. मला वाटतं इथे अनिरुद्ध एस्टनच्या मागे आपण पाहतोय पुन्हा एकदा सार्थक. गोलंदाजी मार्क वरतून 53 धाबींचा फन आहे. ओ खोदून काढला, लाजवाब फटका सजलाय. आणि इथे काय घडलंय काही समजत नाहीये. इथे खऱ्या अर्थानं काय घडलं काय बिघडलं नाही. इथे बाडलं का आहे टीम निवडीचं. एकही धाव मला वाटतं नाही घेतली नाही. मित्रांनो षटकार जोपर्यंत चेंडू पोहोचत नाही तोपर्यंत एक धाव तरी कंप्लीट व्हायला पाहिजे तुमच्याकडून, परंतु तिथे एकही फिल्डर नव्हता. त्यामुळे खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर रिलॅक्स होते, परंतु तिथे मात्र बाडलक आहे टीम निवडीचं, बाडलक आहे प्रशांतचं, आशिषचं सॉरी. आता मात्र यस इथं काय घडलंय, यस वाईट कॉल. पण बाउन्स बॅलेट संपलाय, कारण ज्या प्रकारची सार्थकची हाईट आहे ना नक्कीच बाउन्स येणार ही अपेक्षा करणं गरजेचंच आहे. कारण ज्या प्रकारचा आशिषचा हाईट वर्क आहे त्यानुसार नक्कीच तुमच्यासाठी तिखट बाउन्सर पाहायला मिळणारच आहे. परंतु थोडंसं कुठेतरी जास्त झाला, त्यानंतर पंचांनी दंडित केलंय. धाव संख्येत फक्त श्री गणेशा झाला आतापर्यंत 1 धावेनी. ओ सुरेख आहे, सुपर आहे. इथे मात्र सार्थक नक्कीच काय दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतायत यार, सुपर आहे. व्हायचंय खऱ्या अर्थानं 53 धावांचं जे आव्हान आहे त्याचा बचाव तर नक्कीच करण्याचा प्रयत्न टीम सिंधीने केलाय, पहिल्या चेंडू पासून केलाय. कारण जो अप्रतिम झेल टिपला ना ते नक्कीच आपण जर पाहतोय खऱ्या अर्थाने विजय तुम्हाला संपादन करायचं असेल तर सुरुवात पासून तर मॅच वरती पकड बसवायला पाहिजे. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र दिशा भरकटले का नाही, यस कुठेतरी पुढे ऑफ एसटीच्या निघून गेले. पंच अतिशय दक्ष आहेत आणि आणखीन एका निर्धाव चेंडूची सांगता होते. काय रफ्तारची गोलंदाजी आहे, रफ्तारवरती स्वार्थक झालाय. एक अतिशय वेगवान गोलंदाजी आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. त्या जबाब प्रेशर आलंय, दडपण आलंय टीम निवडीवरती. आता मी म्हणेन कारण जे पहिलं षटक होतं त्यामध्ये धावा येणं अपेक्षित होतं, तिथे सार्थकने रोखलंय. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर बॅक टू बॅक तिसरा निर्धाव चेंडू. एक वाईट टाकला, अन्यथा जवळ 2 वाईट
एकच वाईट टाकला आणि ती फक्त एकच धाव गेले, म्हणजे अतिशय बहारदार षटक. वेल प्लेड सार्थक. एक विकेट आणि फक्त एक धाव खर्ची आणि तीही वाईटची, म्हणजे बॅटनी एकही धाव काढता आली नाही. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं आणि खऱ्या अर्थाने यालाच ते क्रिकेट म्हणतात मित्रांनो. आम्ही सातत्याने एक गोष्ट सांगत असतो की आज आपण ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये उतरतो ना, ती प्रत्येकाच्या मनामध्ये एक फिलिंग आली पाहिजे की आज मी फक्त इथे मॅच खेळायला नाही आलो, तर मी माझ्या गावासाठी मॅच खेळायला आलो आहे. कारण आज आपण खेळतोय आपल्या गावासाठी, गावाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी आहे. हे टी शर्ट आहे ना, ही जर्सी आहे ना माझ्या अंगावरती, ते माझ्या गावाचं प्रतीक आहे आणि त्यासाठी मला समर्पित करायचं आहे. प्रमोद आता मात्र स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. नो बॉल आहे, पंचांनी जोरकस. इथे मात्र पहा फील्ड प्लेस. यस, 6 खेळाडू तुम्ही बाउंड्री लाईनला ठेवताय मित्रांनो. यस, मला वाटतं ऑफ एसटीच्या बाहेर तुमचे 6 खेळाडू पाहिले. पंचांचं बारकाईनं लक्ष आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं. इथे मात्र नो. यस, परंतु मी म्हणेन की आता इथे मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे टीम निवडीला. थोडासा वेगळा फटका लागलाय इथे. झेल झाला असता तरी सुद्धा विकेट नव्हती. एकदा कंप्लीट झाले. नाहक विकेट जाण्याची शक्यता, परंतु नाही, एक वरती थांबवलंय. थोडस संत चाललंय क्रिकेट. चला थोडस गती द्या मित्रांनो, प्लीज विनंती राहील आपल्याला. कारण आयोजकांची एकच तुमच्याकडून अपेक्षा असते, ती म्हणजे आमचा वेळ वाचवा. खऱ्या अर्थानं वेळेचं किती महत्व असतं ना, हे आयोजकाला संध्याकाळचा ज्यावेळेस वेळ येतो ना, त्यावेळेस समजत असतंय. किती 5-5 मिनिटं एका मॅचची वाचवली असती ना, तर आता माझ्या मॅचेस बरोबर कंप्लीट झाल्या असत्या. फटका थोडासा वेगळाच होता, कारण पाहिलं गेलं तर अंधळी फटका मारण्याचा प्रयत्न, एकदा कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सार्थक तिथे आपल्याला पाहायला मिळाले होते. 2 धावा कंप्लीट झाल्या. परंतु मी तर म्हणेन की इथे म्हटलं जातं ना, हाऊस से गयो बूंद से नाही आती. तुम्ही एवढ्या धावांची लयलूट केली आहे, ती तुम्हाला थेंबे थेंबे तळे साचून होणार नाही आहे. तुम्हाला त्याच प्रकारची फलंदाजी करावी लागेल, षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल. वाह भाई वाह, सुरेख फटका आहे, परंतु झेलची संधी आहे का पाहायचं. आणि इथे मात्र सहजरित्या झेल टिपला जातोय. इथे विकेटचं आणखीन एका पतन होईल. खरं पाहिलं गेलं तर फटके तर खेळले जातात, परंतु ताकद थोडी कमी लागते आणि त्या ताकद कमी असल्यामुळे मात्र चेंडू क्रॉस होत नाही आहे. तर विकेटचं पतन झाले. आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. भालचंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात, परंतु मी म्हणेन आता मॅच कुठेतरी टीम निवडीच्या हातातून थोडीशी लांब लांब सटकत चालली आहे. त्याचं कारण आहे एकही मोठा फटका लागत नाही आहे. खऱ्या अर्थानं इथे तुम्हाला मोठे फटकेबाजी करावी लागणार आहे. नीरज, इथे मात्र झेल आणखीन एक होण्याची शक्यता आणि इथे विकेटचं पतन आहे. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय टीम सिंधीकडून, आणि त्याचं कारण काय तर त्यांच्या गाठीशी असलेला 50+ धावा आणि मात्र बॅक टू बॅक विकेटचं पतन होतं. विकेटचा सिलसिला आहे. आता मात्र हॅट्रिक चान्स आहेत नीरज मोरे यांना. न्यू बॅटर जीत मैदानाच्या आतमध्ये. रणजीत, रन कुठे गेला बाबा, इथे फक्त जीत आलाय आणि इथे मॅच जिंकून द्यायची आहे. 5 नीरज ऑन द हॅट्रिक. सर्व काही गोष्टी नीरजच्या बाजूने घडतात, परंतु इथे नाही. इथे मात्र हॅट्रिक हुकले. अतिशय चांगलं आपल्याच फाऊल थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाले. टीम सिंधी मात्र विजयाच्या दिशेने मार्गस्थ झालाय असं म्हणायला हरकत नाहीये. नेक्स्ट मॅच टीम कुरुशी ब्रह्मास्त्र विपक्ष टीम हत्रेबाडी या 2 संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. नीरज पुन्हा एकदा
रणजित इथे मात्र फटका फसलाय. ताकद पाहिजे तेवढी लागली नाही. चेंडू मात्र इथे डीप मिड विकेटला सहजरित्या फील होईल, फेकी होईल. त्या दरम्यान फक्त आणि फक्त एक धाव. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकाचा खेळ संपलाय. फक्त 6 धावा धावफलकावरती लागला. इक्वेशनचा विचार केला तर आता मात्र 12 चेंडू आणि तब्बल तुम्हाला बनवायच्या 47 धावा. इथे मात्र 12-47. तुम्ही 12 मध्ये फक्त 6च बनवल्या म्हणजे इथून पुढे मागचा अंदाज लावला जाऊ शकतो. पण क्रिकेट आहे आणि क्रिकेटचे तर्क वितर्क कधी खरे ठरत नसतात मित्रांनो. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. अनिरुद्ध लॉफ्ट केला इनसाइड आउट. एक्स्ट्रा कबरच्या डोक्यावरतून अतिशय देखणा फटका. 4 धावा. इथे मात्र ज्यावेळेस अशा प्रकारचे फटके येतात ना खरोखरच प्रेक्षक मायबापाला ना खऱ्या अर्थानं हे फटके खूप आवडत असतात मित्रांनो. नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला कारण हा एक कलात्मक फटका आहे. तुमच्या मनगटातील ताकद, कारण इथे तुम्हाला ताकद लावता येत नाही जास्त. ऑन साइडला ताकदीचे प्रहार असतात. चला नीरज भाऊ थोडासा वेळ वाचवा आमचा. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र थोडा भरकटलाय का? यस, द वाईट कॉल. पंच आमच्याकडे वळले जातात. अवांतर धावेची धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा बदल. किती झाले? 12 धावा. धावफलक 11. सॉरी, थोडासा चेंजेस. इथे मात्र पहा निर्धाव चेंडूची सांगता झाले. अगदी ओव्हर द पिच गोलंदाजी चालली. धीरज यांना माहिती आहे खऱ्या अर्थानं इथून मोठे फटके लागण्याची आशा आता संपलेल्या आहेत. कारण जे वरचे 2-3 फलंदाज होते त्यांच्याकडेच ती क्षमता होती. आता मात्र पहा फटका आलाय. झेलची संधी आहे. ओ थोडासा वाक्या बाहेर चेंडूला पाठवलाय. सी कॉर्नर डीप मिड विकेटच्या मधून 6 धावांसाठी. सार्थकचे प्रयत्न तर नक्कीच होते. एक वेगळ्या स्टाईलने घ्यायचा होता परंतु इथे मात्र चेंडूला एकदम बारका टच झालेला पाहायला मिळाला आपल्याला. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र 17 धावा. सॉरी, चला 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 स्पीडअप घ्या. रणजित पुन्हा एकदा सज्ज होतात. मॅच मध्ये ट्विस्ट आणला जाईल का पाहायचंय. ओ आणखीन एक मोठा फटक्याचा प्रयत्न झाला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पुन्हा एकदा अनिरुद्ध सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं संत चालले. एक वेगळ्या धाटणीचा डायरेक्ट हिट होईल का परंतु मिस फील होते. इथे एक धाव सहजरित्या कंप्लीट होईल परंतु आता इथून पुढे एका धाबेचं महत्व आता फार कमी आहे टीम निवडी संघासाठी. याचं कारण तुम्हाला तब्बल 53 धाबांचा मोठा डोंगर पार करायचा आहे. प्रमोद कदम कोणत्या गावचे? प्रमोद कदम आज बर्थडे बॉय. खऱ्या अर्थानं त्यांचा वाढदिवस आहे. आता मात्र विचार केला तर 3 षटकांचा खेळ संपन्न झाला आहे. 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. म्हणजेच काय तर तुम्हाला अजूनही बनवायच्या आहेत 35 आहे ना, 35. एका षटकामध्ये 35 धाब्यांची गरज आहे आणि शेवटच्या षटकासाठी प्राचारण केलं जात आहे अमय. इथे मात्र रणजित निर्धाव चेंडूची सांगता. एस्टनच्या पाठीमागे नक्कीच चांगले एस्टिरक्षण पाहायला मिळते. तो रणजित यांना नक्कीच भले विजयाच्या दिशेने जाता नाही आलं तरी पराभव मात्र कमी करावा लागेल. परंतु तुम्ही असे डॉट बॉल करणार तर तो नक्कीच करता येणार नाहीये. दोन्ही चेंडू निर्धाव प्रकारचे आपल्याला पाहायला मिळाले. अमय पुन्हा एकदा अगदी छोटासा रनअप आहे. पाहायचा आहे. लॉब केलाय अगदी समोरच्या दिशेला. तिथे लॉंगअपचा क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. इथे फक्त एक आणि एकच धावा असेल. ही मॅच मात्र एक औपचारिकता म्हणून आता पाहिलं जाईल हिच्याकडे. तर कारण खूप मोठं आव्हान होतं.
53 धावा 4 षटकामध्ये उचित एक मोठं आव्हान होतं, परंतु ते पेलण्याची धमक वरच्या 3 ते 4 खेळाडूंमध्ये असताना त्यांनी मात्र तिथे थोडंसं कुठेतरी आपण पाहिलं तर लवकर परतले. त्यानंतर डी आता येतोय, एकच धाब असेल आणि त्या पडझडीमध्ये खऱ्या अर्थानं टीम निवळी बागपूटला ढकलली. त्यानंतर मात्र उभारती घेताच आली नाही. अगदी शेवटपर्यंत टीम शिंदेनी आपली पकड मॅच वरतून मात्र ढिल्ली होऊन दिली नाही आहे. निर्धाव 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 अगदी जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन मात्र टीम शिंदेकडून होताना पाहायला मिळते आपल्याला. इथे मात्र पहा काय घडलंय. निर्धाव चेंडूची सांगता आले. बिंद मॅच टीम शिंदे 11 अगदी बहारदार कामगिरी, दुसरा विजय या स्पर्धेतील संपादन केलाय.